आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राजूर ते निझर्णेश्वर लाँग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, सिटू कामगार संघटना आणि DYFI युवक संघटनेच्या वतीनं शेंडी येथे तीव्र निदर्शनं करून 58 किलोमीटर वाहन जत्था काढला गेला. भंडारदरा धरणाला 100 वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या वतीनं भंडारदरा शताब्दी वर्ष साजरं करण्याची जोरदार तयारी सुरू केली गेली आहे. मात्र जसं धरणाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, तसेच येथील आदिवासींच्या विस्थापनालाही 100 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली 100 वर्षामध्ये या आदिवासींना अजूनही विस्थापनाच्या मोबदल्यात मिळालेल्या जमिनीचा वर्ग 1चा मालकी ताबा मिळालेला नाही. अद्यापही परिसरातील शेतकरी भंडारदऱ्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. किसान सभेनं या मागण्यांवर सातत्यानं संघर्ष केला. नुकत्याच निघालेल्या लाँग मार्चमध्ये या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यांच्या अंमलबजावणीची आठवण करून देण्यासाठी शिंडी येथे तीव्र निदर्शनं केली गेली. परिसरातील आणि तालुक्यातील मोठ्या संख्येनं शेतकरी यात सहभागी झाले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मागणी मान्य करूनही अद्यापर्यंत ती पूर्ण केली गेली नाही. पेसा मोबिलायझरची पदं अचानक कमी करून अनेकांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. अशा कर्मचाऱ्यांचा गेली 6 महिन्यांपासून पगार नाही. परिसरात वीज आणि पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. रतनवाडी आणि खडकी बुद्रुक येथील जलजीवन योजनेचे प्रश्न गंभीर झालेत. घाटघर येथील पुनर्वसित शेतकऱ्यांच्या घरामध्ये सांडपाणी घुसून आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण झालेत. परिसरातील या आणि इतर मागण्यांसाठी ही निदर्शनं केली गेली आहेत. अखिल भारतीय किसान सभा, CITU आणि DYFI शेंडी विभागीय मोर्चा ह्या कार्यालयावर, जलसंपदाच्या कार्यालयावर आम्ही आज आयोजित केलेला आहे. खरं तर राजूरपासून शेतकरी, कामगार, सर्वच कष्टकरी लोणीपर्यंत पायी चालले, रक्ताळलेल्या पायाने या डांबरी रस्त्यावर चालले आणि या शासनाने आपल्याला आश्वासनं दिली. आपल्याला आश्वासनं नको आहेत, खरे तर त्याची अंमलबजावणी करा म्हणून आपण हा जल संपदाच्या कार्यालयावर आजचं आंदोलन सर्व कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने काढतोय. खरं तर हे सरकार शेंडी आपला विल्सन डॅम भंडारदरा धरणाचं नामकरण केलेलं आहे. राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या बंधाऱ्याचं आबाळभर पाणी त्या बंधाऱ्यामध्ये, धरणामध्ये साठलेलं आहे. वरती बघितलं जेवढं मोठं आबाळ दिसतोय तेवढं त्या धरणामध्ये पाणी साठलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाहीये. त्या पाण्याच्या कडेला पडीक जमीन आहे. शेतकऱ्यांनी ती जमीन तुम्हाला दिलेली पाणी साठवायला, मग ती आता त्या पाण्याच्या कडेला बघितलं तर उन्हाळभर पडीक जमीन आहे. मग ती शेती पिकवायची जबाबदारी कोणाची आहे? आपल्या या सत्ताधाऱ्यांच्या आहे. आपण इथे आमदार निवडून देतो, आपण इथे खासदार निवडून देतो. कशासाठी आपण निवडून देतो? तर त्यांची जबाबदारी आहे की आपली शेती त्यांनी आपली फुलवायची आहे, पिकवायची आहे. दिली आम्हाला जमीन तुम्ही, आमची जमीन पाण्यामध्ये गेली. आम्हाला जमीन दिली तुम्ही. कोणती जमीन दिली? वर्ग 2ची जमीन दिलेली आहे. त्याचे मालक तुम्ही आहेत. मालकी सदरी आम्ही, आमचे लोक नाही आहेत. आम्ही कष्टकरी त्या मालक सदरी नाही आहेत. त्याची मालकी द्या आम्हाला. म्हणून आम्ही अनेक वर्षापासून सर्व कष्टकरी या भागामध्ये लढतोय. ग्रॅव्हिटीने या शासनाने या शेतीला पाणी दिलं पाहिजे. खाली बघा, धरणाच्या खाली जेवढी जमीन आहे सगळी सुपीक आहे. अकोल्याच्या पट्ट्यामध्ये, प्रवराच्या पट्ट्यामध्ये, संगमनेरच्या पट्ट्यामध्ये सगळी शेती पिकलेली आहे. परंतु या धरणाच्या कडेला जी शेती आहे ती पिकलेली नाहीये. कामगारांना मानधन नाहीये. पेसा मोबिलायझर, तुम्ही पेसामध्ये आमचा भाग घेतलेला आहे. आदिवासी उपयोजना आहेत, त्या आदिवासी उपयोजनातून पेसा मोबिलायझर तुम्ही नेमल्या, त्यांना सुद्धा मानधन नाही. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन नाहीये. तुम्ही JR काढणार, फक्त JR काढणार. अकोले ते लोणी पायी मोर्चामध्ये JR काढला. आता तुमचेच पुढारी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देतील आणि त्या JR ला स्थगिती देतील. कवर आम्ही हे आंदोलन करायचे. तो शासनाला इशारा देतो, तुम्ही आमचे प्रश्न जर सोडवणार नसाल तर आम्ही गावाच्या गाव तुमच्या धरणाखाली जिथे पाणी सोडतात
तिथे बसू आणि आत्मदहनाचा इशारा तुम्हाला देऊ, एवढी मी या शासनाला सांगू इच्छितो. थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज शेंडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना लाल सलाम करत शेंडी गावातल्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये किसान सभेचे राज्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा गाड्यांचा जत्था आयोजित केलेला आहे. हा गाड्यांचा जत्था आयोजित करण्यामागचं कारण एकच आहे का आम्ही राजूरवरून निघालो, पायी निघालो. निधर्णेश्वरामध्ये राज्याच्या सरकारनं आम्हाला थांबवलं. त्या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या. प्रामुख्याने या शेंडी परिसरामध्ये ज्या धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे, त्या धरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांना प्यायला पाणी देऊ, त्यांना शेताला पाणी देऊ, त्यांच्या वर्ग 2च्या जमिनी त्यांच्या नावावर करू ही आश्वासनं दिली, परंतु त्याच्यातलं एकही आश्वासन पाळलं नाही. म्हणून पालकमंत्री साहेबांना आम्ही सांगायला आलेलो आहोत का आम्हाला पहिले प्यायला पाणी द्या. आमचं पाणी श्रीरामपूरपर्यंत गेलं, जायकवाडीपर्यंत गेलं, सगळ्यांचे मळे खोलले साहेब, परंतु आमच्या शेतकऱ्याला प्यायला पाणी मिळालेलं नाही. धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे. किती दिवस आम्हाला घशाला कोरड ठेवणार, हे सवाल विचारण्यासाठी, हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर शताब्दी महोत्सव आम्ही साजरा होऊन देणार नाही, हा इशारा या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं देतो. आज आपण या शेंडे गावामध्ये खरं तर आपला हक्क मागण्यासाठी आलेलो आहे. आपली ही दुसरी वेळ आहे खरं तर या ठिकाणी यायची. पहिल्यांदाही आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी 2 दिवस मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली. अपेक्षा होती जे आपलेच शेतकऱ्यांचे लेकरं आहेत ते आम्हाला किमान पाणी देतील, पण पुन्हा एकदा त्याच पाण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. भावांनो आणि बहिणींनो, हे एक गोष्ट अत्यंत पार काळ्या दगडावरची रेष आहे की मागितल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही आणि ते जर नाही केलं तर आपल्याला भविष्यात काहीच मिळणार नाही. आज आपण एक चांगला मुहूर्त साधून या ठिकाणी आलेलो आहे. झालंय काय की आपल्या या धरणाला 100 वर्ष होत आहेत. शासन शताब्दी वर्ष साजरं करणार आहे. ज्याप्रमाणे शासन धरणासाठी शताब्दी वर्ष साजरं करणार आहे, त्याचप्रमाणे या धरणातून विस्थापित झालेले आमचे शेकडो हजारो बांधव असतील, तेही 100 वर्ष झाले याच्यातून विस्थापित झालेले आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आता या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला इशारा द्यायला आलेलो आहे की जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पिण्यासाठी, शेतीसाठी जर दिलं नाही तर जो काही तुम्ही कार्यक्रम ठेवलाय, जो काही सोहळा ठेवलाय, ज्याच्यात तुम्ही हजारो कोट्यावधीचा निधी या ठिकाणी उधळणार आहेत, पण तोच निधी जर खरोखर या आदिवासी बांधवांसाठी वापरला असता तर त्या माय माऊलीचा डोक्यावरचा हंडा तरी खाली आला असता. थोडी तरी शरम करा आणि किमान या आमच्या भागाला पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी द्या. दुसरा मुद्दा आहे, या भागात जो काही हिरडा होतो, खरं तर आमची 4 महिन्याची रात्र त्या बाळ हिरड्याच्या त्याच्यावर चालते. आणि म्हणून मागच्या वर्षी फक्त आपल्या या किसान सभेने आंदोलन नाही केलं तर या नालायक प्रशासनाने हिरड्याची खरेदीच बंद केली. आणि म्हणून आपण सुरुवात केलेली आहे की बाळ हिरड्याला किमान 300 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ती हमी भावाने खरेदी सुरू झाली पाहिजे. ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे. आपल्या अनेक कामगार संघटनांच्या पण मागण्या आहेत की आता जे काही मोबिलायझर भगिनी आहेत, खरं तर पेसा कायदा आहे, पेसा कायद्याचं किती उल्लंघन झालेलं आहे हे आता सांगायला नको आहे. आणि म्हणून पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. ज्या माध्यमातून त्या पेसा भगिनी भरल्यात त्यांना न्याय द्या. आणि ते जर होणार नसेल तर येणारा तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कामगार आपली जी काही संघटना आहे, सिटू असेल, किसान सभा असेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा देण्यासाठी खास या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आम्ही आज संपूर्ण भागाचा दौरा करणार आहे. आमचे जे काही बांधव आहेत, शिक्षणाची सोय नव्हती, प्रचंड अज्ञानात जगलेले आहेत आणि म्हणून आज त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन जागा करणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, एकदा का हा आदिवासी भाग जर पेटला तर त्यांना शांत करणं तुम्हाला शक्य होणार नाही. आणि म्हणून हा इशारा समजा आत्ताचा, जर काही करता येत असेल तर तात्काळ करा, अन्यथा त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तो कार्यक्रम आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर झालेल्या निदर्शनामध्ये आदिवासींच्या या मागण्या मान्य न झाल्यास शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला गेलाय. यानंतर भंडारदरा येथील राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जथ्याची सुरुवात झाली. मुदखेल, कोलटेंभे, रतनवाडी, सांब्रत, घाटगर, शिंगणवाडी, पांजरे इत्यादी परिसरातील सर्वच गावांमधून वाजत गाजत शेकडो शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या वाहनांमधून आपल्या मागण्यांची जनजागृती करत हा जथ्था यशस्वी केलाय.
तर मुर्शेत येथे रात्री 11:30 वाजता प्रचाराची सांगता झाली. डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, अर्जुन गंभीरे, संगीता साळवे, हेमलता शेळके, गणपत मध्ये आदींनी यात सहभाग घेतला. विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.